आणि यानंतर आपण थेट आझाद मैदानामध्ये जाऊयात। आझाद मैदानावर सध्या मनोज जरांगेंच्या उपोषण स्थळाची ही दृश्य आहेत। जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। कार्यकर्त्यांचा उत्साह, आंदोलकांचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे। भर पावसात सुद्धा हा उत्साह तसूभर सुद्धा कमी झालेला नाहीये। आपण दृश्य पाहतोय आझाद मैदानावरची। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि कार्यकर्त्यांचा उत्साह सध्या पाहायला मिळतोय। मैदानामध्ये जरी पाऊस पडत असला तरी सुद्धा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी आहे। जरांगेंना समर्थन देण्यासाठी, जरांगेंचा उत्साह वाढवण्यासाठी आणि जरांगेंचं आत्मबल वाढवण्यासाठी हे कार्यकर्ते, आंदोलक आता राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबई जवळ करतायत। आझाद मैदानावरती सध्या या आंदोलकांचा मोर्चा सुरू आहे। सीएसएमटी परिसर सुद्धा आता पॅक केलेला आहे। काही ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झालेली होती। रास्ता रोको करण्यात आलेला होता। आझाद मैदानावरची ही थेट दृश्य आहेत। आझाद मैदानाची कॅपॅसिटी पाहता आता हे आंदोलक जे आहेत ते आता या आझाद मैदानावरती त्यांनी गर्दी केलेली आहे आणि एकच एल्गार पुकारलेला आहे। एकच मिशन मराठा आरक्षण, आरक्षण घेतल्याशिवाय पुन्हा माघार नाही, असा एकच एल्गार जो आहे तो यावेळी आंदोलकांनी पुकारलेला आहे। आपण पाहतोय की कार्यकर्त्यांचा उत्साह कशा पद्धतीने शिगेला पोहोचलेला आहे। पावसामध्ये सुद्धा या कार्यकर्त्यांचा, आंदोलकांचा उत्साह जो आहे तो आता कमी झालेला नाहीये। मात्र जो पहिल्या दिवसापासून, जसं आंतरवाली सराटी जेव्हा सोडली तेव्हापासूनचा जो काही उत्साह होता तोच उत्साह सगळा मराठा आंदोलकांचा आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आपण आझाद मैदानावरची ही थेट दृश्य पाहतोय। भर पावसात सुद्धा कार्यकर्ते नाचताना दिसतायत। मनोज जरांगेंचा आत्मबल वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह खूप काही शिगेला पोहोचलेलाच आपण पाहतोय।